मित्रांनो, ह्या व्हिडिओला जो शीर्षक दिलंय मी, पितरांचा आपल्या जीवनात हस्तक्षेप. आता पितर म्हणजे कोण? तर पूर्वज. म्हणजे यांचे आई वडील जर हयात नसतील तर ते आई वडिलांपासून म्हणजे जे पूर्वज आहेत पूर्वजांपर्यंत. आता कोण प्रेत योनीमध्ये भटकतोय ते समजून घ्यावं लागेल. आणि अकाली मृत्यू होण्याच्या मागचं कारण सुद्धा पितृदोष सुद्धा आहे आणि इतर कारणं सुद्धा आहेत. ज्यांना एखाद्या गोष्टीचं, एखाद्याच्या प्रगतीचं, एखाद्याचे उद्धार घडताना बघवत नाही, त्यानंतर सुद्धा त्याच्या कुटुंबातील, त्याच्या परिवारातील, त्याच्या आप्तांमधील, त्यांच्या परिचयामधील काही लोक त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात विविध प्रकारे, विविध तऱ्हेने. आणि त्यामुळे सुद्धा अकाली मृत्यू येऊ शकतो. पण ते आजही अस्तित्वात आहेत. आजही ते आपली अस्तित्व दाखवतात. भक्तांना ते साथ देतात, सोबत देतात. हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. अशा ज्या शक्ती आहेत, महान शक्ती आहेत, हे जे महान संत होऊन गेले, जे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालेले आहेत, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालेले आहेत, त्यांनी सद्गती प्राप्त केलेली आहे, असे ते संत. तरी तो मृत्यू पावलाय, मृत पावलाय. जर ती तिथी माहीत असेल त्या तिथीला सुद्धा आपण त्याची आव्हान करून, त्याला नमस्कार करून, त्या पवित्र आत्म्याला आव्हान करून, नमस्कार करून त्याची माफी मागायची. किंवा त्याचा वाढदिवस माहीत असेल, जन्माला आल्याचा दिवस, म्हणजे आपण त्याला जयंती म्हणतो, पण ती तिथी हवी माहिती, इंग्रजी महिन्याप्रमाणे नव्हे, त्या तिथीप्रमाणे त्याचा वाढदिवस आपल्याला माहीत असेल. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळकर. मित्रांनो, ह्या व्हिडिओला जो शीर्षक दिलंय मी, पितरांचा आपल्या जीवनात हस्तक्षेप. आता पितर म्हणजे कोण? तर पूर्वज. म्हणजे यांचे आई वडील जर हयात नसतील तर ते आई वडिलांपासून म्हणजे जे पूर्वज आहेत पूर्वजांपर्यंत. आता कोण प्रेत योनीमध्ये भटकतोय ते समजून घ्यावं लागेल. जर त्या पितरांमध्ये, त्यांच्या पूर्वजांमध्ये प्रेत योनीमध्ये जर भटकत असेल तर ती व्यक्ती म्हणजे तो एक आत्मा आपल्या आयुष्यात दखलंदाजी देत राहतो. कारण तो आपल्या आयुष्याशी जोडलेला गेला असतो, पण तो आपला पितर आहे, आपला पूर्वज आहे. त्याच्या काय इच्छा आकांक्षा असतील अर्धवट राहिलेल्या, तर ते पूर्ण करण्यासाठी तो धडपडत राहतो. म्हणून तुम्ही बघितलं असेल, ज्योतिषशास्त्रामध्ये याचा उल्लेख केला जातो की तुम्हाला पितर दोष आहे असं सांगितलं जातं. मित्रांनो, ह्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. आणि तुम्हाला मी एक जिवंत उदाहरणसुद्धा तुमच्यासमोर ठेवणार आहे. मित्रांनो, हा जो पितर दोष आहे ना, हा बऱ्याच वेळेला आपल्या त्या भावी पिढीचा उद्धार न करता अधोगतीला सुद्धा घेऊन जातो, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि ती भावी पिढी बरबाद सुद्धा होते. मित्रांनो, असाच एक विषय मी तुमच्यासमोर मांडतो आहे. 2-3 उदाहरणं तुमच्यासमोर ठेवणार आहे. आणि त्या संदर्भात मी प्रयत्नसुद्धा केले. एक माझा वर्गमित्र आहे, त्याच्यासाठी मी प्रयत्न केला. त्याच्या आयुष्यात त्यांच्या पितरांमुळे त्याला त्रास होतोय, दिसतोय, समजतोय, तो मला कळतोय. त्याच्या कुंडलीप्रमाणे सुद्धा मला कळते की त्याला पितृदोष आहे. हे सर्व कळून येते आणि मी त्याला समजावलं सुद्धा, लक्षात सुद्धा आणून दिलं. पण आता त्याला ते समजून घ्यायचं नसेल, त्याच्याकडे कानाडोळा करायचा असेल, तर आपण काही करू शकत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, त्याच्या वडिलांचा सुद्धा अकाली मृत्यू झालेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, त्याच्या वडिलांचा सुद्धा अकाली मृत्यू झालेला आहे. आणि अकाली मृत्यू होण्याच्या मागचं कारण सुद्धा पितृदोष सुद्धा आहे आणि इतर कारणं सुद्धा आहेत. ज्यांना एखाद्या गोष्टीचं, एखाद्याच्या प्रगतीचं, एखाद्याचे उद्धार घडताना बघवत नाही,
त्यानंतरसुद्धा त्याच्या कुटुंबातील, त्याच्या परिवारातील, त्याच्या आप्तांमधील, त्यांच्या परिचयामधील काही लोक त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात विविध प्रकारे, विविध तऱ्हेने. आणि त्यामुळे सुद्धा अकाली मृत्यू येऊ शकतो. मित्रांनो, मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, त्याच्या पत्नीलाही समजवण्याचा प्रयत्न केला. नंतर आता प्रॉब्लेम काय माहिती आहे का मित्रांनो, मला कळते, मला दिसते, मला समजते, माझा अभ्यास आहे त्याच्यावरती, पण मी ते असं स्पष्टपणे दाखवू शकत नाही. जसं रामाने खरी हनुमानाने छाती फाडली आणि ते राम सीता दाखवली प्रत्यक्षात, तशी ही गोष्ट दाखवण्याची नाही आहे. महत्त्वाची काय अनुभवायची आहे. आलेले जे काय अडचणी आहेत त्या अडचणीवरती प्रश्न सुटतात की नाही समोरच्याने उपाय दिल्यानंतर, त्यानंतर जे अनुभव येतील त्यानंतर आपण समजू शकतो की खरोखर ही गोष्ट वास्तवात होती. असो मित्रांनो, त्याची जाणीवसुद्धा आपल्याला होत असते. ते आपल्याला दाखवूनसुद्धा देत असतात विविध प्रकारे, विविध तऱ्हेने. आपलं अस्तित्व ते पितळ किंवा कोणी तांत्रिक मांत्रिक क्रिया केली असेल तरीसुद्धा एखाद्याचा प्रेत आत्मा आला असेल तर तो प्रेत आत्मासुद्धा आपली अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतो विविध तऱ्हेने आणि विविध प्रकारे. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, माझ्या शरीरात देव आला किंवा एखाद्याच्या शरीरात वारा येते, देवाचं वारा येते, देवीचं वारा येते असं म्हटलं जाते. मित्रांनो, ही गोष्ट साफ चुकीची आहे आणि ही साफ खोटी गोष्ट आहे. कारण कोणाच्याही अंगामध्ये कुठलाही देव येत नाही. ही गोष्ट मी अगदी स्पष्टपणे मांडू शकतो. यापूर्वी ज्यावेळी मला त्याचं आकलन नव्हतं, अभ्यास नव्हता, माहिती नव्हतं, त्यावेळी मलाही वाटत होतं की खरोखरच याच्या अंगात देव आला आहे किंवा देवी आली. पण ज्या वेळेला मला ते समजायला लागलं, अभ्यास केला, ते समोर दिसते, समजते, त्यानंतर उद्या डोळ्याने जर आपण पाहतोय, त्याचा अनुभव घेतोय, तर आपण हे कसं काय मान्य करू. मग त्याच्या अंगात एखादी शक्ती संचारते असा जर आपण समजून घ्यायला गेलो तर ती शक्ती म्हणजे कोण, एखादा पितळ असतो, त्याच्यात कुटुंबातील एक पितळ, त्याच्या पूर्वजांमधील एक पितळ असतो, जो पुण्यात्मा असतो. तो पितळ त्यांना साथ देतो, तो पितळ त्याच्या अंगात येतो असं म्हणायला हरकत नाही. बऱ्याच वेळेला छोटेपणा पण जे त्याच्या अंगात कोणी येत नाही, कोणी संचारत नाही, पण तो अंग हलवून दाखवतो, अगदी थरथरून दाखवतो, हिमवून दाखवतो. असा तो छोटेपणा सुद्धा असतो. किंवा एखादा प्रेत आत्मा येऊन फोटोसुद्धा बोलू शकतो की मी देव आहे, मी परमेश्वर आहे, मी अमुक देव आहे, अमुक परमेश्वर आहे, वगैरे सांगू शकतो. पण बऱ्याच वेळेला काय होते की एखाद्याच्या अंगात एक संचार येतो, तो संचार आल्यानंतर तो अनेक जणांचे प्रश्न सोडवतो, विविध जणांचे प्रश्न सोडवतो किंवा मार्ग दाखवतो. असा जो संचार असतो तो म्हणजे एखादा पुण्यात्मा असतो, त्यांच्या या कुटुंबातील पूर्वजांमध्ये पुण्यात्मा, प्रेतात्मा. कारण लक्षात घ्या, दुसरी महत्त्वाची गोष्ट की एखादी शक्ती आपल्याला जे साथ देत असते, ती शक्ती म्हणजे आपण म्हणू गुरुवर्य, म्हणजे साईबाबा एक उदाहरणार्थ, किंवा स्वामी समर्थ, गजानन महाराज, ह्या ज्या शक्ती आहेत ह्या ब्रह्मांडात विलीन झालेले, पण ते आजही अस्तित्वात आहेत. आजही ते आपली अस्तित्व दाखवतात, भक्तांना ते साथ देतात, सोबत देतात. हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. अशा ज्या शक्ती आहेत, महान शक्ती आहेत, हे जे महान संत होऊन गेले, जे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालेले आहेत, जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालेले आहेत, त्यांनी सद्गती प्राप्त केलेली, असे ते संत, ते परत जन्माला येत नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही समजाल की साईबाबांचा हा दुसरा अवतार आहे. साईबाबांनी परत कोणाच्या तरी माध्यमाने परत अवतार घेतला असं जे म्हटलं जातं ते मध्यंतरी. आता मी कोणाचं नाव उल्लेख नाही करणार, तुम्हाला माहितीच असेल.
मी साईबाबा आहे, साईबाबा म्हणून मी परत जन्माला आलो आहे, असं ती व्यक्ती सांगत होती. आता नावाचा हेच करतो, अनिरुद्ध जोशी. ते म्हणत होते मी साईबाबा आहे. साईबाबांसारखे हातवारे करणं म्हणजे साईबाबा नव्हे. असे जे पुण्यात्मा आहे, असे जे संत आहेत, महंत आहेत, ते परत जन्माला येत नाही. ते सद्गतीकडे गेलेले असतात. त्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून तेव्हाच मुक्त झालेलं असतं, पण ते अस्तित्वात येतात असतात. म्हणून साईबाबांची जी 11 वचनं आहेत ती लक्षात घेणं गरजेचे आहे. शिर्डीचं ज्याचे लागतील पाय, टळतील पाय सर्व त्याचे, माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःखही हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तांसाठी. नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढबुद्धी माझ्यात आहे. नित्य मी जिवंत जाणा हेच सत्य, नित्य घ्या प्रशत अनुभवे. शरण मजा आला आणि वाया गेला, दाखवा दाखवायचा. जो जो मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्याची. तुमचा मी भार वाहीन सर्वता, नव्हे हे अन्यथा वचन मागे. जाणा येते आहे सहाय्य सर्वांचं, मागे जे जे त्यास तेथे लाभे. माझा जो झाला काया वाचा मनी, तयाचा ऋणी मी सर्व काळ. काही म्हणे तोची तोची झाला धन्य, झाला जो अनन्य माझ्या पायी. मित्रा, हे जे 11 वचन आहेत ना, ती खरोखर आहेत. साईबाबांनी दिलेली वचन आहेत आपल्याला. त्यांचा ते पंचमहाभूत, जे पंचमहाभूत आहेत, जे त्या ब्रह्मांडात विलीन झाले, ते आजही सक्रिय आहेत. जसं स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आहेत ते, त्यांचं अस्तित्व आहे. म्हणून आपण ह्या संतांना भजायला पाहिजे, पूजायला पाहिजे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. मित्रांनो, हा जो मंत्र आहे किंवा ही जी प्रार्थना आहे ती खरोखर अस्तित्वात आहे. हा जो गुरु आहे, भली तो आता अस्तित्वात नसला, जीवित नसला, तरी तो तुमच्या सोबत असतो, तुम्हाला साथ देत असतो. म्हणून मी प्रत्येक वेळी म्हणतो, ओम साईराम बोलो, साईराम बोलोवर किधर भी चलो, साईराम बोलो और किधर भी चलो. कारण माझे सद्गुरू साईनाथ महाराज आहे. असो मित्रांनो, तर कुठलाही देव, कुठलाही अंगात येत नाही, संचार होत नाही. जो काय संचार होतो तो एखाद्या पुण्य आत्माचा असतो. जो काय संचार होतो तो एखाद्या खोट्या आत्म्याचा सुद्धा असतो. म्हणजे खोटेपणा करून तो सांगत असतो की मी अमुक आहे तमुक आहे. समजून घ्या मित्रा. त्यामुळे महाकाली माझ्या अंगात आली, अंबा माता माझ्या अंगात आली, अमुक श्रीकृष्ण, अमुक देव, भगवान शंकर माझ्या अंगात आले, महादेव माझ्या अंगात आले. ही जी गोष्ट आहे, हे सगळी भ्रामक कल्पना आहे, हे सगळे थोतांड आहे, हे लक्षात घ्या. आता ती एखादी त्या कुटुंबातील, त्या घराण्यातील एखादी काय म्हणतात त्याला, सौभाग्यवती गेली असेल, तर ती सुद्धा कधीतरी साथ देत असते. जोपर्यंत ती त्या प्रेत योनीत आहे. 84 लाख योनीमधील ही एक प्रेत योनी सुद्धा एक त्या 84 लाख योनीमधील एक योनी आहे. त्यामुळे या 84 लाख योनीमधील ही प्रेत योनी आहे. त्या प्रेत योनीमध्ये भटकणारा एखादा आत्मा असेल, मग तो दिव्य आत्मा असेल, तो काय पुण्यात्मा असेल, तर तो त्या कुटुंबाला, त्या परिवाराला साथ देत राहतो कोणाच्या तरी मार्फत. मित्रांनो, ही महत्त्वाची आहे. आता हा विषय मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. आता नुकतंच मी तुम्हाला म्हणालो की एका मित्राला मी सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो समजू शकत नाही. आता तो त्याचा प्रश्न आहे. कारण एक एक विषय आता मी सोडून द्यायचं ठरवलं. बस झालं. मला वाटते, मला एक कळकळ वाटते, तळमळ वाटते की अमुक याचा भलं व्हावं, उद्धार व्हावा. पण आता त्याला स्वतःचा आपल्याला उद्धार करून घ्यायचा नसेल, भलं करून घ्यायचं नसेल, उत्कर्ष करून घ्यायचं नसेल, तर कोणी काय करू शकत नाही. तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी आपुला पण वैरी, आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा. शेवटी प्रत्येकाला स्वतःला आपला उद्धार घडवून घ्यायचा आहे, आपला उत्कर्ष करून घ्यायचा आहे, आपली प्रगती घडवून घ्यायची.
कोणीही कोणासाठी काही करू शकत नाही, फक्त सहकार्य करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो, मदत करू शकतो असो मित्र. त्यामुळे त्या मित्राला तो आता मदत करण्याचा, सहकार्य करण्याचा प्रश्नच उरत नाही. आणि त्यालाही मी समजावून सांगितलं, त्याच्या पत्नीलाही समजावून सांगितलं. असो, त्याला घर घेण्यासाठी सुद्धा मी मदत करणार होतो. पण आता शेवटी काय म्हणतात ना, देव देतो आणि कर्म नेते, अशीच परिस्थिती आहे. असो मित्रांनो, त्याबरोबर आणखीन एक मित्र आहे माझा. त्या मित्राला बऱ्याच वर्षानंतर मी संपर्क त्याच्याशी साधला. बरेच वर्ष मी त्याच्याशी अबोला ठेवला होता. कारण का, त्याच्या वागणुकीमुळे, त्याच्या विचारांमुळे मी त्याच्याशी अबोला ठेवला. पण मला असं वाटलं काही वर्षानंतर, इतक्या वर्षानंतर, की आपण त्याच्याशी संपर्क साधला पाहिजे. त्याला माझी आवश्यकता आहे, माझ्या मदतीची आवश्यकता आहे, माझ्या सहकार्याची आवश्यकता आहे. म्हणून मी त्याला संपर्क साधला आणि त्याची भेटसुद्धा घेतली, त्याच्याशी चर्चासुद्धा केली, त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट समजवण्याचाही प्रयत्न केला. त्याच्याही वडिलाचा अकाली मृत्यू झालेला आहे. म्हणजे 1992-93च्या आसपास दंगलीमध्ये त्याचे वडील परागंदा झाले होते, घर चुकले होते, विसरले होते आणि कुठे ते त्यांचा हे झाला, अंत झाला, ते कोणालाच माहीत नव्हतं. अकाली मृत्यू. त्यालाही मी समजवण्याचा प्रयत्न केला, त्यालाही डायरेक्ट इनडायरेक्टली मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्याची मर्जी आहे, सोडून दिला विषय. आता त्याला आवश्यक असेल, त्याला गरज असेल तर तो माझ्याशी संपर्क साधेल. काय झालं माहिती आहे मित्रांनो, आपण स्वतःहून ज्यावेळी एखाद्याला मदत करायला जातो ना, त्यावेळी त्याची किंमत उरत नाही, त्याचं महत्त्व उरत नाही. ही गोष्ट माझ्या पूर्ण लक्षात आलेली. आणखीन एक जवळचं एक नातं आहे. नातं जोडलं मी, अगदी मुलाप्रमाणे त्याला हे केलं, जवळ केलं. पण समजूनच घ्यायचं नाही असेल त्याला, तर मी काय करू शकत नाही. त्याच्याही वडिलांचा अकाली मृत्यू झालेला. त्यालाही विविध प्रकारे, विविध तऱ्हेने समजावण्याचा प्रयत्न केला. त्याला अनेक प्रकारे त्याच्या लक्षात सुद्धा आणून दिलं. अनेक प्रकारे त्याला त्याची जाणीवसुद्धा करून दिली. त्याला सुधारायचंच नसेल तर काय करू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तो स्वतःला त्याच्या अंगात काहीतरी येते, संचारते असं तो म्हणतो, असं तो दाखवतो सुद्धा. तर त्याला ती गोष्टसुद्धा लक्षात आणून दिली की तुझी आजी आहे, ही तुझ्यावरती प्रेम करत होती, तू त्याच्यासाठी लाडका होता, ते आजी तुझ्यात संचारते. आणि मग तू ते अंगात आल्यावर तुझं अंग थरथरते, कापते, वगैरे वगैरे. पण आता त्याला मान्यच करायचं नसेल तर काय करू शकतो आपण. तो म्हणतो माझ्या अंगात महाकाली येते, अंबा माता येते, अमुक येतो, तमुक येतो, हनुमान येतो. काय बोलणार आता, काय सांगणार. म्हणजे अंधश्रद्धेला काहीतरी एक मर्यादा आहे, एक लिमिट आहे. आता काय सांगू त्याला आणि काय समजवू त्याला. आता त्याच्याकडून अशा बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत. म्हणजे तो कोणाला तरी काहीतरी मार्गदर्शन केल्यानंतर किंवा कोणाला तरी उपाय सांगितल्यानंतर त्याची कामं होत आहेत किंवा त्याचे प्रश्न सुटत आहेत. त्याला असं वाटायला लागलं की माझ्या अंगात महाकाली आहे, अंबा माता आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, त्याच्या अंगात ती महाकाली नाही आहे, अंबा माता नाही आहे, तर त्याचे वडील आहे, जे एक पुण्यात्मा होते. जे पुण्यात्मा होते ते आज अकाली मृत्यूमुळे या जगातून निघून गेलेले, ते त्यांच्यासोबत आहे. आता मुलाच्या प्रेमाखातीर ते त्याला मदत करत आहे. आणि त्यांच्यामध्ये ती ताकद होती, क्षमता होती, कारण त्यांचं भूमितत्व जागृत होतं. मित्रांनो, बऱ्याच वेळेला ना, बऱ्याच लोकांना कळते, समजते, दिसते सुद्धा. त्यावेळेस त्याच्यामागचं कारण काय, तर त्यांचं भूमितत्व जागृत असतं जन्मतः. तसं माझं सुद्धा भूमितत्व जागृत आहे. इतर जे 4 तत्व आहेत त्याच्यावर सुद्धा माझं काम सुरू आहे. म्हणजे पंचतत्वामध्ये अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी तत्व हे जन्मतः जागृत राहते. त्यामुळे त्या व्यक्तीला बऱ्याच वेळेला ते कळत असतात, पुढे काय घडणार आहे, आता काय घडेल, भविष्यात काय घडेल.
किंवा त्याला प्रेतात्मे दिसतात सुद्धा, समजतात सुद्धा, त्याची जाणीव सुद्धा होते, त्याला कारण त्याचं भूमितत्व जागृत आहे. मित्रांनो, पंचतत्व जर तुमच्याकडे जागृत असतील, ते सक्रिय असतील, तर तुम्ही सुद्धा ज्ञानेश्वरांसारखी भिंत चालवू शकता. मित्रांनो, लक्षात घ्या, पंचतत्व हे चमत्कार नाही आहे, हे काय जादू नाही आहे, हे वास्तव आहे, हे विज्ञान आहे. असं मित्रांनो, तर त्यालाही मी समजून सांगितलं. आता नुकतंच मी त्याच्या बरोबर वास्तव्य सुद्धा करून आलो, पण समजून घ्यायची त्याची तयारी नाही आहे. त्याला अहंकार झालेला आहे. त्याला असं वाटतं की मी म्हणजे कोण. तो म्हणताना सांगतो इतरांना की मी काय तुमचं भलं नाही करत आहे. तो हनुमान, तो मारुती, ती काली माता, ती महाकाली मदत करते तुमची. हे फक्त काय आहे, निमित्त आहे. पण त्या मूर्खाला हे समजायला हवं, आपण जे काय करतो ठीक आहे, तुझ्या त्या निमित्ताने त्याचं भलं होते आहे, त्याचे प्रश्न सुटत आहेत, पण ते निमित्त काय आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. तर निमित्त म्हणजे तुझे वडील आहे. तुझे वडील तुला साथ देत आहेत, सोबत आहे. याचा अर्थ तू अंधश्रद्धेने स्वतः भ्रमित होऊन स्वतःच्या घराचं, स्वतःच्या कुटुंबाचं आणि स्वतःचं जर स्वतःवरती आपत्ती ओढून घेत असशील तर तुला कोणी वाचवू शकणार नाही. कारण शेवटी प्रेतात्मा असतो ना, किंवा तो एखादा आत्मा असतो ना, मग पवित्र असो किंवा कसाही असो, ह्या योनीमधला जो आत्मा आहे तो शेवटी एका मर्यादेनंतर काय होतो, थकतो, भागतो, आणि त्याला काय हवं असते तर मुक्ती हवी असते. मग तो ज्यावेळी मुक्तीच्या मार्गावर जातो आणि त्याला जी सवय लागली असते किंवा त्याला जर अडवून ठेवलेलं असते, तर तो मग त्याला दोष द्यायला सुरुवात करतो, त्याला त्रास द्यायला सुरुवात करतो त्या व्यक्तीला, ज्याला तो मदत करत असतो. म्हणून एका मर्यादेपर्यंत त्याची साथ घेणं ठीक आहे, त्याला सोबत ठेवणं ठीक आहे, पण एका मर्यादेनंतर, एका काळानंतर त्याला मुक्तीकडे जावं असं आवाहन करणं आवश्यक आहे. असं मित्रांनो, तर त्याला मी समजावून सांगितलं, पण समजण्याच्या पलीकडे. त्याचा एक भाऊ आहे, त्या भावाचं नुकतंच लग्न झालेलं आहे. त्याची जी पत्नी आहे त्यालाही मी रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्याची पत्रिका बघितल्यानंतर त्याची रास कुंभ आहे, त्याच्या पत्नीची रास आहे ती कर्क आहे. आता या कर्क रास आणि कुंभ रास यांचं गुणमिलन काही अंशी होतो, पण त्यानंतर जे काय त्याच्या आयुष्यात हे येतो, भूचाल येऊ शकतो किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात, त्याला कारण काय आहे तर त्याच्या अवतीभोवतीचं त्याचा परिवार, त्याचं कुटुंब. मित्रांनो, हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यालाही मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, कारण त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. मला अनुभव आलेला आहे या गोष्टीचा, सर्व बघितलेला आहे मी ज्योतिषशास्त्राप्रमाणे किंवा या ब्रह्मांड ज्ञानाप्रमाणे. त्याला अध्यात्म म्हणता येणार नाही, ब्रह्मांड ज्ञान. अध्यात्म म्हणजे आद्य म्हणजे प्रथम, आत्म्याचं परीक्षण म्हणजे अध्यात्म. आपण म्हणतो तो आध्यात्मिक आहे, आध्यात्मिक नाही मित्रांनो. तो ब्रह्मांडी ज्ञानी आहे का, त्याच्याकडे ब्रह्मांड ज्ञान आहे का, म्हणजे काय ब्रह्मांड ज्ञान. आणि असं ब्रह्मांडाचं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न चालू आहे, मी करतो आहे. आणि त्या दृष्टीने ज्योतिषशास्त्राचा अभ्यास मी केलेला आहे. आणि 4 वेद, उपनिषद, 18 पुराण, शास्त्र वगैरे वगैरे, या सर्व धर्तीवरती मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की बाबा आता थांब, तुला कुटुंबाबद्दल प्रेम आहे, कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी तुला प्रेम आहे, त्याच्याशी तुझा लगाव आहे, आपलेपणा आहे, आत्मीयता आहे, पण शेवटी तू एका स्त्रीला विवाह करून घरी आणलेलं आहे, त्या स्त्रीचा तुझ्या मनाचा विचार करणं गरजेचं आहे. मग त्या स्त्रीच्या मनाचा विचार कर आणि निर्णय घे, अन्यथा तुझ्या वैवाहिक जीवनात भूचाल येऊ शकतो, भूकंप येऊ शकतो, वादळ येऊ शकतो. पण आता तो समजून घेईल तेव्हा ना, सांगण्याचा प्रयत्न केला, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
परत त्यांचे जे पितर आहे, पितर दोष आहे, तोही अडचणी करतो. परत त्याची वास्तू दोष आहे, त्या वास्तुदोषामध्ये त्याच्या चुलत्याने जी काय एक प्रकार करून ठेवलेला आहे, म्हणजे त्या वास्तूमधील ईशान्य दिशेला जी रूम आहे, खोली आहे, त्या खोलीमध्ये त्यांनी जे काय प्रकार करून ठेवले, त्याचेही परिणाम त्याला भोगावे लागते, त्या कुटुंबाला भोगावे लागते. कारण तो बंद करून टाळं मारून तिथून निघून गेलेला आहे. त्या रूममध्ये तो, त्या खोलीमध्ये तो वावरत होता. पण जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या करामती तो करून गेलेला आहे. आता हे सगळं सांगितल्यानंतर, त्याच्यावरती उपाय सांगितल्यानंतर, जर त्याच्यावरती समोरची व्यक्ती सिरियसली मनावर घेऊन जर त्याच्यात कार्यरत होत नसेल, ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत नसेल, तर आपण काय करू शकत. म्हणून मी शेवटी त्याला काय सांगितलं, आता जो मी आलो होतो तुझ्यावर, इथे राहत होतो, तुझ्याबरोबर वास्तव्य केलं, ह्याच्या पुढे नाही येणार. आलो तर फक्त येऊन जाईल, भेट देऊन जाईल, पण वास्तव्य नाही करणार. कारण का मित्रांनो, हे मी का सांगतोय, आपलेपणा कितीही असो, आपलं नातं कितीही असो, कितीही प्रेम असो, शेवटी एका मर्यादेपर्यंत. त्याचे ओझी आपण का व्हावी, इतरांचे ओझी आपण का व्हावी. दुसरों के जैसे पहिले खुद को जय करे. आता खूप झालं, आपण आपल्या कुटुंबाचं, आपल्या परिवाराचं, आपल्या आप्तांचं, आपल्या परिजनांचं आपण विचार केला. आता खूप झालं, असं ठरवून मी आता ह्याच्यातून काढता पाय घ्यायला सुरुवात केलेली. त्यामुळे मी हे 2 मित्र सांगितलेत. आता हे जे काय माझं एक नातेसंबंध आहे, जे काय मी जोडलेलं आहे, त्या नातेसंबंधातूनही माझा काढता पाय घेतला. बस झालं. तुमची जी घाण आहे, जी दलदल आहे, तो चिखल आहे, त्या चिखलात उतरून मी माझा अंग का बरबटून घेऊ. म्हणून मी त्यालाही सांगितलं की बाबा माफ कर मला, आता यापुढे मी तुझ्या घरी वास्तव्याला येणार नाही, थांबणार नाही. आलो तर फक्त बाहेर एक छोटीशी भेट देऊन जाईल. जर आलो तर त्या ठिकाणी, त्या तुझ्या गावामध्ये, तुझ्या एरियामध्ये, तर सहज एक भेटून जाईल, एक सामान्यरित्या. तुला जर तुझे प्रश्न सोडवायचे असतील तर तू माझ्याशी संपर्क साध. तू जर समजून घ्यायचं असेल तर संपर्क साध. सांगितलेले उपाय तू करत नाहीये, आता त्या गोष्टीचे परिणाम मी का भोगू. कारण ज्यावेळी तुला आपण एखाद्या प्रश्नाचा उलगडा करतो, त्याची फोड करतो, दाखवून देण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यानंतर त्या शक्ती असतात, जे प्रेतात्मे असतात, ते आणखीन सक्रिय होतात. आणि ते काय म्हणतात की आता कळलं तुम्हाला, उमजलं, समजलं. आणि हे झाल्यानंतर जर तुम्ही उपाय करून आम्हाला मुक्ती देत नसाल, आमचा मार्ग प्रशस्त करत नसाल, तर आम्ही तुम्हाला आणखीन दुपट्टीने त्रास देऊ. आता हे झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये त्याला परिवर्तन आणायचे नसेल, तो आपापल्या कर्माचा, मी त्रास का भोगू, मी त्रास का करून घेऊ. म्हणून मी शेवटी त्यांना नमस्कार केला. बाबा बस, तुझ्या आयुष्याचं तू बघायचं. त्याला अगदी त्याचं अस्तित्व टिकावं म्हणून त्याला एखादी जमीन घेऊन किंवा एखादं घर घेऊन देण्याचाही मी विचार केला होता. त्यानुसार सुद्धा मी प्रयत्न सुरू केले होते. पण त्यालाच संपर्क साधायचा नसेल, त्यालाच चर्चा करायची नसेल, त्यालाच मार्ग क्रमण करायचं नसेल, ते मार्ग त्याला चोखाळायचा नसेल, तर आपण काही करू शकत नाही. असो मित्रांनो, पितर आणि पूर्वज, या पितरांचा त्रास, पितरांचा हस्तक्षेप का होतो, तर त्यांचा उद्देश एकच असतो, पूर्वजांचा उद्देश एकच असतो. त्या प्रेत आत्म्याचा, त्या प्रेत योनीमधील त्या पूर्वजाचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे मुक्ती. ना की त्यांना धनसंपत्ती हवी असते, ना की त्यांना कुठलं अन्न, जेवण, खावण, आणखीन काय हवं असते, ना घर जायदाद हवी असते. आणि त्याचा त्यांना उपभोगच घेता येत नाही. मग त्यांना काय हवं असते, ते म्हणजे मुक्ती, या प्रेत योनीतून मुक्ती. आणि ह्या प्रेत योनीतून जर मुक्ती मिळाली नाही तर ते हस्तक्षेप करत राहतात, ते आपल्या भावी पिढीच्या आयुष्यामध्ये. आणि ते दाखवून देत असतात, आपलं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात. का तर
की भावी पिढीने त्यांना मुक्ती द्यावी, मुक्तीसाठी प्रयत्न करावा. त्यांचे जे अडचणी आहेत मुक्तीमध्ये, बॅरिकेड आहेत, ते त्यांनी दूर करावे, अडचणी दूर करावे, हा त्यांचा एकमेव उद्देश असतो. मित्रांनो, तुम्ही फक्त त्र्यंबकेश्वरला जाऊन पूजा अर्चा करून हे प्रश्न सुटत नाही, किंवा आणखीन प्रयागराजमध्ये जा, आणखीन कुठे जा, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, तिथे जाऊन तुम्ही हे प्रश्न सोडवू शकत नाही जोपर्यंत त्या प्रेत योनीतील आत्म्याला काय हवं आहे त्याच्याशी तुम्ही संवाद साधत नाही, त्याच्या अडचणी समजून घेत नाही, त्याचे प्रश्न समजून घेत नाही. तोपर्यंत ते प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत तुम्ही ह्या अडचणीतून बाहेर पडू शकत नाही. तुम्ही म्हणाल अशी व्यक्ती कोण भेटेल, असा कोण आपले प्रश्न त्यांचे समजावून घेईल, सांगेल, अडचणी त्यांचे सांगतील आणि आपल्याला मार्गदर्शन करेल. अनेक जण आहेत, पण साधा सोपा उपाय सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला असा कोण परिचित भेटला नसेल, अशी कोण व्यक्ती तुमच्याशी संपर्कात आली नसेल, तर साधा सरळ उपाय म्हणजे त्या प्रेतात्म्यांची माफी मागायची. आता मी रोज माझ्या पितरांना नमस्कार करतो आणि ती सुरुवात कशी करते तुम्हाला सांगतो. मातृदेवो भव पितृदेवो भव, मातृदेवो भव पितृदेवो भव, पितर देवत्यांमां पितर देवत्यांमां पितर देवत्यांमां, मूळपुरुषायन्मां मूळपुरुषायन्मां, निर्वंशायन्मां निरवंशायन्मां. म्हणजे जो निर्वंशी गेला आहे, जो मूळपुरुष आहे त्यांना, हुतात्म्यांमां जे हुतात्मे होऊन गेले आपल्या या देशासाठी, ज्यांनी आपलं बलिदान दिलं आहे, हुतात्म्यांमां, भुल्या भटक्यांमां भुल्या भटक्यांमां भुल्या भटक्यांमां, रागवल्या रुसल्यांमां रागवल्या रुसल्याय नमः, आणि प्रत्येक जीवमात्राय नमः, प्रत्येक जीवमात्राय नमः. म्हणजे प्रत्येक जीवमात्राला त्या आत्म्याला चिरशांती लाभ. अशी जर आपण प्रार्थना केली तरीसुद्धा त्याच्यातून आपण त्यांना मुक्ती देण्यासाठी मार्ग त्यांचा प्रशस्त करू शकतो. आणि रोज आपल्या एका अन्नातील एक घास आपण खाण्यापूर्वी तो घास आपण ठेवायचा आहे बाहेर, मग ते किडा मुंगी पक्षी प्राणी कोणी खाव. मित्रांनो, तो घास ठेवणंसुद्धा महत्त्वाचं आहे, त्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी, इतरांचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी, मुक्तीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी. जर तुम्हाला कुठून मार्गदर्शन मिळत नसेल मित्रांनो, पण मार्गदर्शन दिल्यानंतर जर एखादा माणूस, एखादी व्यक्ती जर त्याच्यावरती अंमल करत नसेल तर तो त्याच्या नशिबाच म्हणावं लागेल, तो त्याच्या कर्माचा, कर्मण्येवाधिकार असते. मग काय म्हणणार, माझ्या नशिबात नव्हतं. नशीब ही गोष्टच खोटी आहे. शेवटी जे करेल तसंच तो भरेल. केल्याने होता आहे रे, आधी केल्याची पाहिजे. कर्म, हे कर्म करणं महत्त्वाचं आहे. आता माझे विषय मांडलेले आहेत, मी कोणाचाही नामउल्लेख केलेला नाही, पण त्या व्यक्तीला ह्या गोष्टी कळलेल्या असतील. हा जर व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल, ज्या काय 3 कुटुंबाचा मी उल्लेख केला, त्या परिवाराचा उल्लेख केला, 2 मित्रपरिवार आणि एक त्याला मी नात्यामध्ये जोडलं त्या परिवाराला जर लक्षात आलं, समजलं तर त्यांनी निर्णय घ्यावेत आणि आपले प्रश्न सोडवावेत आणि त्या प्रश्नातून आपले मार्ग काय करावेत, सुलभ करावेत, प्रशस्त करावेत. सनातनी वास्तव मित्रांनो, लक्षात घ्या, हे सनातनी वास्तव हेच आहे. ते आपल्या पितरांचं आपल्या आयुष्यातील दखलंदाजी, हस्तक्षेप, तो समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो सोडवणं कसाच आहे त्याचा मी साधा उपायसुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे. आता ठरवा, निर्णय घ्या. आणि त्याच्या महत्त्वाची गोष्ट आणखी, एखादा आपला पूर्वज असेल, त्याची जर तिथी माहीत असेल, तिथी ज्या वेळी तो मृत पावलाय, जर ती तिथी माहीत असेल तर तिथीलासुद्धा आपण त्याची आव्हान करून, त्याला नमस्कार करून, त्या पवित्र आत्म्याला आव्हान करून, नमस्कार करून त्याची माफी मागायची. किंवा त्याचा वाढदिवस माहीत असेल, जन्माला आल्याचा दिवस, म्हणजे आपण त्याला जयंती म्हणतो, पण ती तिथी हवी माहिती, इंग्रजी महिन्याप्रमाणे नव्हे, त्या तिथीप्रमाणे त्याचा वाढदिवस आपल्याला माहीत असेल तर त्या तिथीलासुद्धा आपण त्याच्या आत्म्याला आपण काय करू शकतो,
प्रार्थना करू शकतो त्याच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून. हेही महत्त्वाचं आहे. दोन्ही बाबतीत तिथी महत्त्वाची आहे. म्हणजे जयंतीच्या दिवशी म्हणजे त्याच्या जन्माच्या दिवशी आणि त्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे ज्यावेळी तो मृत पावला त्या दिवशीची तिथी. आणि या तिथीनुसार आपण त्याला आव्हान नमस्कार करू शकतो आणि त्याचा मार्ग प्रशस्त करू शकतो सद्गतीकडे जाण्याचा. मित्रांनो, विचार करा, निर्णय घ्या. साध्या सरळ गोष्टी आहेत. ज्योतिषशास्त्र हे अगाध शास्त्र आहे. ब्रह्मांड ज्ञान हे जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही 4 वेदांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, उपनिषदांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, 18 पुराणांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, 6 शास्त्रांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला हे ब्रह्मांड ज्ञान आणि अनुभवानुसार, फक्त हे अभ्यास करून तुम्हाला सर्व प्राप्त होणार नाही, तर तुम्हाला येणारे अनुभव आणि त्या अनुभवातून तुम्ही तुमची प्रगल्भता वाढवून घेऊन त्याच्यावरती काम करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि जर तुमची प्रगल्भता वाढली तर तुम्ही स्वतःबरोबर इतरांच्याही आयुष्याला चालना देऊ शकता, दिशा देऊ शकता, मार्ग त्यांचा प्रशस्त करू शकता. निर्णय तुमच्या हातात आहे. कुठलीही गोष्ट चमत्कार होत नाहीत. ज्या काय गोष्टी घडतात त्याच्या मागे हे पंचमहाभूत काम करतात. अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी, त्यालाच आपण पंचतत्व म्हणतो, त्यालाच आपण पंचमहाभूत म्हणतो. निर्णय तुमच्या हातात आहे. जे ब्रह्मांडी ते पिंडी, जे पिंडी ते ब्रह्मांडी. काय आहे तर पंचमहाभूत. समजून घ्या मित्रांनो. इतरांची दखलंदाजी कशी होते, का होते, कारण काय, त्यांना कशी काय सद्गती मिळवून द्यावी, हे सर्व तुमच्यासमोर मी विस्तृतरित्या मांडलेलं आहे. निर्णय तुमच्या हातात आहे. वास्तवावर बोलू काय ते, हा माझा एक यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकता. बोलायचा तरीका आहे, हा एक माझा यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावरती जाऊन माझे व्हिडिओ बघू शकता. आणि नाटुकली हा एक माझा व्हिडिओ चॅनल आहे. त्याच्यावर माझा जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. ह्या तिन्ही चॅनलला आणि ह्या सनातनी वास्तव या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि माझे विचार पटत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. पुरताच इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.